ही गोष्ट वीरवराची आहे, ज्याचं एका काकाशिवाय या जगात कोणीच नव्हतं. पण त्याचा काका हत्ती सिंग केवळ नावाचाच काका होता. खरं तर तो एखाद्या शत्रूपेक्षाही जास्त होता. त्याला प्रत्येक क्षण हेच हवं होतं की वीरवराला एवढा त्रास द्यावा की तो त्याचं घर सोडून इतर कुठेतरी निघून जाईल आणि त्याची संपत्ती त्याला मिळेल. हाथी काका, माझ्या घराचा दरवाजा उघडा ठेवलाय, मी लगेच जाऊन येतो. जा बाळा जा. तुझ्या नाकी असे नऊ आणीन की घरदार सगळं सोडून पळून जाशील. तबडक तबडक तबडक. अरे, माझी बकरी कुठे गेली? अरे काका, तुम्ही माझी बकरी पाहिली का? मला काय माहिती, जंगलाच्या दिशेने गेली असेल ती. वीरवराला त्याच्या आधीच्या अनुभवावरून समजलं होतं की हे काम इतर कुणाचं नाही, त्याच्या काका हत्ती सिंगचंच होतं. म्हणून त्याने एक योजना आखली. बेटा, या थैल्यांमध्ये काय आहे रे? काका, माझी हरवलेली बकरी मोठ्या मुश्किलीने सापडली. मला थोडी नाण्यांची गरज होती तर मी तिला शहरात विकून आलो, जिच्या बदल्यात मला 4 थैल्या नाणी मिळाल्या. पळवलेली बकरी याला सापडली सुद्धा, आणि एका बकरीच्या बदल्यात 4 थैल्या नाणी. अच्छा, ही तर खूपच चांगली बाब आहे. इथे स्वस्त दरात विकत घेईन आणि तिथे महाग किमतीत विकून टाकेन. हा, तबडक तबडक तबडक. हाथी सिंग वीरवराच्या बोलण्यात येऊन गावातून 30-35 बकऱ्या विकत घेऊन शहरात घेऊन गेला. तिथे त्याला खरेदीपेक्षा खूप कमी किंमत मिळाली, जे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने मला मूर्खात काढलं काय? सोडणार नाही मी तुला आता. हे काय? माझ्या लाडक्या पुतण्याचं घर. हे सगळं कसं झालं? मी खरंच खूप प्रयत्न केले, पण सगळं काही जळून खाक झालं रे. तबडक तबडक. घर जळून गेल्याने वीरवरा खूप रडायला लागला. या घटनेनंतर हे गाव कायमचं सोडायचा निर्णय घेऊन स्वतःच्या घराची राख घेऊन तो जायला लागतो. हा राखेचा ढिगारा घेऊन का बसलाय? चल विचारूया. काय भानगड आहे भाऊ, तुला इथे आधी कधी पाहिलं नाही आणि हा राखेचा ढिगारा घेऊन इथे का बसलायस? तुझ्यासाठी ही राख असेल, माझ्यासाठी ही अख्खी सृष्टी आहे. अख्खी सृष्टी आहे? नक्कीच ही कुठली तरी पवित्र राख आहे. पवित्र राख? अच्छा, थोडीशी मला मिळेल का? पाहिजे तर थोडीशी नाणी घे. नाही, मुळीच नाही. ठीक आहे भाऊ, विकायची इच्छा नसेल तर किमान एक चिमूटभर तरी दे. हो, मला पण. मी ऐकलंय की एवढ्याशा राखीने मोठे चमत्कार होतात. आता या नाण्यांसाठी नाही म्हणू नकोस. हा, ठेवून घे. आता वीरवराला कोणीतरी मोठा साधू समजून त्याची राख घेण्यासाठी लोकांची गर्दी उसळते आणि राखेच्या बदल्यात लोक वीरवराला भरपूर दक्षिणा सुद्धा देतात. आता वीरवराकडे राखेच्या बदल्यात भरपूर नाणी जमा झाली होती, जी घेऊन तो पुन्हा त्याच्या गावाच्या दिशेने निघून गेला. जिथे त्याचं म्हणणं ऐकून त्याचे काका हत्ती सिंग हैराण झाले.
तू जर तुझ्या छोट्याशा घराच्या राखेतनं तुला एवढी नाणी मिळू शकतात तर माझ्या घराच्या राखेनी तर मी पूर्ण गावाचा मोठा शेटच बनून जाईल ना रे. हत्ती सिंगने त्याच्या घराला आग लावली आणि त्याची राख घेऊन तो त्याच जागी पोहोचला. राख राख बहुरूपी. आम्हाला समजलंय की या राखेमध्ये कसलाही चमत्कार नाहीये. मारा, मारा याला. पुन्हा मूर्ख बनवलं. या वेळेला तर वीरवराचा किस्सा संपवून टाकणार आहे मी. सोडणार नाही तुला. तबडक तबडक. काही दिवसांनंतर हत्ती सिंग त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त घेण्याचं नाटक करून वीरवराला फिरवण्याच्या बहाण्याने तलावाजवळ घेऊन गेला. अरे ती बघ जलपरी. हा ती बघ. कुठे? वाचवा, मला पोहायला येत नाही. माहितीये. आता आरामात भेटा जलपरीला. कारण इथून जो खाली गेला तो कधीच परत वर आला नाहीये. समजलं काय तुला? तबडक तबडक. वीरवरा तू आणि ही बरोबर कोण आहे? राजकुमारी, काकांचा आशीर्वाद प्राप्त कर. प्रणाम काका. राजकुमारी, हे सगळं काय आहे रे? मी बोललो होतो ना राजकुमारी, माझे काका खूप भोळे आहेत. यांना पाण्यात ढकलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही यांना पाण्यात बुडण्यासाठी सोडून माझं आयुष्य बदलून टाकलं. मी तबडक तबडक ते कसं? पाण्याखाली वेगळं राज्य आहे. तिथे बनलेल्या राजकुमारीच्या महालात मी जाऊन पडलो, जिथे त्यांनी केवळ मला वाचवलंच नाही तर कालच आम्ही दोघांनी लग्न सुद्धा केलंय. यांच्या महालात भरपूर खजिना आहे. असं समजा की चारही बाजूला सोनं चांदी असंच विखरलेलं असतं. तुम्ही आमच्या महालात नक्की या. हा. लोभी हत्ती सिंगच्या डोक्यामध्ये वीरवराने जे लोभाचं बी पेरलं होतं ते जास्त वेळ जमिनीच्या आतमध्ये टिकू शकलं नाही आणि सोन्या चांदीच्या लोभापायी हत्ती सिंग जाऊन थेट खोल तलावामध्ये उडी मारतो, ज्यातून तो कधीच बाहेर पडू शकत नाही. अरे काका, लवकर जा, खजिना तुमची वाट बघतोय. माझा जीव वाचवण्यासाठी आणि राजकुमारी बनायचं नाटक करून माझ्या रस्त्यातला काटा दूर करण्यासाठी तुझे खूप खूप आभार. एकेकाळी एक खूपच साहसी तरुण होता, वीरवरा, ज्याला नवनवीन करामती करणं, नवनवीन जागा शोधून काढणं खूप आवडायचं. कुणी आहे का? कुणी आहे का? एक दिवस तो अशाच कुठल्या तरी ट्रिपवर निघाला आणि फिरता फिरता तो त्याच्या घरापासून खूप दूर निघून गेला. वा, किती सुंदर जागा आहे. क्षमा नागराज, अजाणतेपणी माझा पाय तुमच्या शेपटीवर पडला. तुम्ही राग सोडून मला जाऊ द्या, नाहीतर मी तुमच्या समोरूनच चुटकी वाजून निघून जाईन आणि तुमचं विष तसंच धरून राहील. असं जशी तुमची इच्छा.
पाहिलं, तुमच्या समोरून टुणकन निघून गेलो ना मी. हं? कुठे निघून गेला? आता तर इथेच होता. मी इथे आहे. मी सापांचा राजा सर्पराज आहे. तुझं हे शौर्य पाहून माझ्या त्रासलेल्या मनाला एक आशेचा किरण मिळाला आहे असे समज. कसला त्रास? तर गोष्ट अशी आहे की एक खूपच बलवान गिधाड चंगुला रोज येतो आणि या तलावात राहिलेल्या माझ्या सगळ्या सोयऱ्यांना तसेच साप रूपी आमच्या प्रजेमधून कुणाला ना कुणाला त्याच्या पंजामध्ये पकडून घेऊन जातो. हे साहसी नवतरुणा, त्या गिधाडाच्या दहशतीतून आम्हाला मुक्ती मिळवून देण्यास मदत कर. तुमची समस्या खरोखरच गंभीर आहे आणि मला तर हे कार्य खूपच रोमांचक वाटतंय. मी तुमची सहायता नक्की करेन. हे ऐकून सर्पराज खूप खुश होतो आणि ती लोक चंगुला गिधाडाला आपल्या जाळ्यात अडकवण्याची तयारी करायला लागतात. हे काय आहे? हे आपलं स्फोट घडवणारं विशेष शस्त्र आहे. बहुतेक तो येतोय वाटतं. तो बघा, तो आला आहे. अंतिम स्वागत स्वीकार असो. चंगुला विरुद्ध काय आता याचा परिणाम भोग. पाहिलं, वेळ बदलायला वेळ नाही लागत चंगुला. अगदी बरोबर बोलला. माझ्या स्वार्थापोटी मी त्या युवकासोबत काय हा अनर्थ केला. तुला लपून बसायला हवं. तू त्याचा सामना नाही करू शकणार. आता सुरू केलं आहे तर समाप्त तर करावंच लागेल ना सर्पराज. अच्छा, तर मग ही तुझी चाल आहे तर. म्हणजे हा माझ्यापासून तुम्हा लोकांचं रक्षण करणार. कर कर, हवे तेवढे प्रयत्न कर, पण आज तुला कोणी वाचवू शकणार नाही. आता काय करायचं? आपला शेवटचा डाव बाकी आहे. तुझा नेम चुकला. नाही चंगुला, जरा मागे तर बघ. अद्भुत, ही तर कमालच झाली. तुला माहित नाही की तू आमच्यावर किती मोठे उपकार केले आहेस. आम्ही सगळे तुमचे ऋणी आहोत. आपल्या विशेष अतिथींच्या स्वागतासाठी उत्सवाची तयारी करा.
इथे जेवणाच्या अनेक स्वादिष्ट पदार्थांमध्ये त्याने पहिल्यांदा चाखला एक असा पदार्थ ज्याचं नाव होतं गव्हाचा हलवा. किती मस्त सुगंध आहे. सुरुवात करा. हे तर खूपच चविष्ट आहे. गव्हाच्या हलव्याचा सुगंध आणि त्याची चव वीरवराला खूप आवडली. धन्यवाद सर्फराज. पण हे सगळं तर मी माझ्या दुनियेत देखील पाहिलं आहे आणि अनुभवलंय सुद्धा. पण जे मी आजवर अनुभवलं नाहीये तर ते आहे तुमच्या गव्हाच्या हलव्याची चव. तुम्ही मला त्या गव्हाचं बियाणं द्या. हे असंभव आहे. हे दिव्य अन्न आमच्या लोकांशिवाय दुसऱ्या दुनियेतल्या लोकांना दिलं जाऊ शकत नाही. पण जे तू आमच्यासाठी केलंयस त्याच्या बदल्यात हे गव्हाचं बियाणं काहीच नाही. म्हणूनच हे दुर्लभ गव्हाचं बियाणं मी तुझ्याकडे सोपवतो. पण लक्षात असू दे, आमच्या या प्रिय अन्नाचा कधीही अपमान होऊ नये. असं कधीच नाही होणार. तुमचा खूप खूप धन्यवाद. अशा प्रकारे वीरवरा गव्हाचं बियाणं घेऊन आपल्या घरी आला आणि ते बियाणं पेरून त्याने गव्हाची शेती सुरू केली. ज्यानंतर गव्हापासून बनलेला पदार्थ आपल्या जेवणाचा अभिन्न अंग बनला. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.